हॅलो एव्हरीवन. काल आपण फिजिकल जिओग्राफीचं एक लेक्चर घेतलं होतं. तर आज त्यामधील काही राहिलेले ज्या स्लाईड्स आहे त्या आपण कंप्लीट करून टाकू. आता आपलं काय तापी पूर्णा खोरे सुरू होतं. आपण ऑलरेडी काल सातपुडा पर्वतरांग वगैरे बघितलेली आहे. तापी पूर्णा खोरे काय हे खोरे जे आहे ना, ही तर खोऱ्यासारखे नाही आहे. त्याचं मागे मेन रिझन काय की याच्यामध्ये एक रिफ्ट व्हॅली तयार झालेली आहे. तापी आणि पूर्णा खोऱ्यामध्ये नर्मदेमध्ये सुद्धा सेम रिफ्ट व्हॅली तयार झालेली आहे. रिफ्ट व्हॅली काय असतं की व्हॅली म्हणजे दरी आहे. समज ही जमीन आहे आपली, ही आधी अशी सपाट होते किंवा असं सरळ काढू द्याला सपाट जमीन आहे, परंतु भूकंप वगैरे किंवा काही अदर ओरोजेनिक क्रिया होत असतात. तर त्याने काय होतात की ही जी सपाट जमीन आहे, फॉर एक्झाम्पल भूकंप, मग सपाट जमीन काय झाली, ही अशी खाली खचली गेली भूकंपामुळे. हा जो भाग आहे मधला, तर हा खाली आला म्हणजे त्याची रचना काय झाली, अशी झाली. मग ही एक दरी तयार झालेली आहे व्हॅली, त्याला काय म्हणतो आपण, खचदरी किंवा खाली खचलेली आहे म्हणून त्याला काय रिफ्ट व्हॅली किंवा खचदरी म्हणत असतो. मग आता तापी पूर्णा खोरे जे आहे हे खचदरीमध्येच आहे. आता भू अंतर्गत हालचालीमुळे भूभाग खचून खचदरीची निर्मिती झालेली आहे. आणि यामुळे तापी नदी खोल खचदरीतून पश्चिमेकडे वाहते. हे पण विचारलं जाऊ शकतं की खचदरीमधून पश्चिमेकडे वाहणारी नदी कोणती आहे. आणि ऑलरेडी खचदरीवर एक क्वेश्चन आलेला आहे, तर तो आपण बघू, पुढे येईल असतो. पूर्व पठारा विदर्भामधील पठार रचना बघायची आपल्याला. जिओग्राफिकल बाउंड्रीज पूर्व पठार मुख्यत्वे पैनगंगा आणि इंद्रावती नद्यांच्या दरम्यान पसरलेलं आहे. ही इंद्रावती नदी आणि पैनगंगा नदी ही इथं. मग यांच्या मधात कोणतं पठार आहे, हे पूर्व पठार आहे. त्यामध्ये आरवी पठार, रामटेक टेकड्या किंवा नागपूर मैदान वगैरे सुद्धा आहे. ठीक आहे, यांचं फक्त काय हे इथे आहे ह्या अँगलने त्याला लक्षात ठेवा, मग एक्झॅक्ट पाठ करण्याची गरज नाही पडणार. आरवी पठार हे वर्धा व कन्ना नद्यांच्या दरम्यान आहे. ठीक आहे, नद्या पाठ नाही केलं तरी चालते, पण आरवी आपण ऑलरेडी बघितलंय, हे वर्ध्यामधील तालुका आहे. याला तालुक्याच्या अँगलने लक्षात ठेवा, मग इथे सुद्धा आपोआप पाठ होऊन जाईल. रामटेक टेकड्या जे कन्हा नदीच्या पूर्वेस आहे. ठीक आहे, याला आपण असंच लक्षात ठेवू की रामटेक हे नागपूरमध्ये, एवढ्या अँगलने त्याला लक्षात ठेवायचा प्रयत्न करू, बाकीचं पाठ करायची गरज नाही. नागपूर मैदानसुद्धा हे कन्हा आणि तिच्या उपनद्यांनी मिळून तयार झालेले एक विस्तीर्ण मैदान आहे. त्यानंतर विदर्भातील टेकड्यांचा भौगोलिक क्रम जर बघायचं म्हटलं तर मग रामटेक टेकड्या आधी येत्या वर, त्यानंतर खाली दरकसा टेकड्या, चिरोल टेकड्या, चिमूर आणि सूर्यगड. बघा, चिरोली, चिमूर आणि सूर्यगड. हे चिमूर जे आहे हे चंद्रपूरमध्ये आहे. चंद्रपूर आणि चिरोली आणि सूर्यगड जे आहे हे गडचिरोलीमध्ये आहे. म्हणजे यांचा क्रम एक्झॅक्ट असा नसतो. रामटेक टेकड्या किंवा मग त्याच्यानंतर दरेकसा टेकड्या आहे, चिरोल टेकड्या इथं कुठेतरी गडचिरोलीच्या भागामध्ये, त्यानंतर चिमूर टेकड्या इथं आणि सूर्यगड टेकड्या अशा इथे असतील. म्हणजे तो क्रम जो आहे उत्तर दक्षिण असा आहे. याला प्रायोरिटी थोडी कमी देऊ आपण. यांच्यावर आणखीन इकडच्या साईडनी विदर्भाच्या साईडने आणखीन असं कसं नॉर्थ ते साऊथ असा क्रम विचारलेला नाही आहे, प्रायोरिटी कमी देऊ. परंतु तरीसुद्धा मला असं वाटतं की आपल्या नोट्सचा तो भाग बनलेला पाहिजे. मग गरमसूर टेकड्या, मनसर टेकड्या आणि आंबागड हे सुद्धा काय एकदम इम्पॉर्टंट टेकड्या आहे. गरमसूर टेकड्या पश्चिमेला, त्यानंतर मनसर, नंतर आंबागड टेकड्या अशा टेकड्या आहे. आता जिल्हा आणि डोंगर बघायचे आपल्याला काही. याच्यावर प्रश्न आलेले आहे बरं का, जसं की तालुके कसे विचारले जाते आपल्याला, तर त्याच अँगलने जिल्ह्याने आणि डोंगर झालेले आहे. तर याचे क्वेश्चन्स आपण हायलाईट केलेले आहे येलो कलरने. तर ते तुम्हाला आधी सांगितलं पाहिजे लेक्चरमध्ये की आपला जो येलो कलर आहे तर तो PYQ दर्शवित असतो, त्यामुळे आपल्याला त्याच्यावर जास्त भर देणं आहे. मग जळगावमध्ये कोणते कोणते डोंगर आहे, शिरसोली, घोडसगाव आणि हस्ती डोंगर आहे. शिरसोली, घोडसगाव आणि हस्ती डोंगर. मग याला कसं पाठ करू शकता तुम्ही, मी असं लक्षात ठेवलं होतं की हत्ती जो आहे त्याचं शिर म्हणजे डोकं, हत्तीचं शिर घोड्याला जर लावलं आपण, इथे काय करू, हस्ती म्हणजे हत्तीचं शिर काय करायचं, घोड्याला लावलं, मग काय होऊ शकतं, बाकीचे जळतील आपल्यावर. मग जळगाव ह्या अँगलने त्याला लक्षात ठेवा. हत्तीचं शिर, हस्ती डोंगर, शिर म्हणजे शिरसोल डोंगर, घोड्यावर लावलं म्हणजे घोडसगाव डोंगर आहे. आणि मग काय होते, बाकीचे जळतील, असं लक्षात ठेवू आपण. ट्रिक्स कशा का असं आपल्याला पाठांतर व्हायला पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. नंतर धुळेमध्ये कोणते, गाळणा, खूप वेळा विचारलेलं PYQ आहे. धुळ्यामध्ये गाळणा डोंगर आहे आणि धानोरा डोंगर आणि हनुमान डोंगरसुद्धा काय धुळ्यामध्ये आहे. गाळणा, धानोरा आणि हनुमान. याला काही ट्रिक बनवलेलं नाही, हे असंच पाठ झालेलं आहे. बरं, जसं तुम्हाला जर बनवता आली तर तुम्ही बनवू शकता. नंदुरबारमध्ये कोणतं आहे, अस्तंबा डोंगर.
अस्तंबा डोंगर आहे नंदुरबारमध्ये. आपण ऑलरेडी सातपुडामध्ये बघितलं. नंदुरबारमध्ये हे महाराष्ट्रामधलं सातपुडा रांगामधील सर्वोच्च शिखर आहे. त्यानंतर आता हे पाठ न करू, हे थोडे मॅपिंग चुकलेले तिथं. त्यानंतर नाशिकमध्ये कोणते? नाशिकमध्ये साल्हेर मुल्हेर. समान नावं जर आले ते काय? साल्हेर मुल्हेर हे नाशिकमध्ये आहे. सातमाळा सुद्धा नाशिक भागामध्ये. वणी डोंगर बघा, वणी डोंगर, मांगी तुंगी डोंगर हे सुद्धा नाशिकमध्ये आहे. मांगी तुंगीवर प्रश्न आला आहे. आणि समान नावं जर आले तर कालच्याच लेक्चरमध्ये सांगितलं तुम्हाला की नाशिक मारून यायचं आहे आपल्याला. अहमदनगर जिल्हा, त्याच्यामध्ये अहिल्यानगरमध्ये कोणते कोणते? कळसुबाई आहे. हे आता महाराष्ट्रामधील सर्वोच्च शिखर आहे. 1646 पाठ ठेवायचं, याच्यावर प्रश्न विचारला जातो. बाळेश्वर, हरिश्चंद्रगड, अधुला आणि तारामती. मी कसं पाठ केलं तर हे कळसुबाई सगळ्यांचे पाठ आहे. आणि तारामती ही सुद्धा तिथे आहे. मी असं पाठ केलं तर की बाळ हरी अधुला, म्हणजे अधुला म्हणजे काय? अहमदनगर होतं जुनं, आता अहिल्यानगर झालं आहे. बाळ हरी अधुला म्हणून पाठ केलं तर बाळेश्वर, हरिश्चंद्रगड आणि अधुला हे तिथे आहे. आणि तारामतीसुद्धा काय, हे थोडं फेमस आहे म्हणून मी त्याला काय ट्रिकमध्ये घ्यायची गरज नाही पडली. कळसुबाई आणि तारामती हे सुद्धा आपल्याला पाठ करायचं. कळसुबाईवर तर खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे ते तर आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर कोकण विभागामध्ये मुंबई उपनगरमध्ये कान्हेरी, शिवडी, पाली डोंगर आणि खंबाला डोंगर आहेत. कान्हेरी बघायचं आपल्याला आणि शिवडी पाठ करायचा प्रयत्न करू. हे मुंबई उपनगर आणि त्याच्या आजूबाजूला आजूबाजू जो प्रदेश आहे त्याच्यामधील डोंगर रांगा आहे. कान्हेरी आणि शिवडीला फोकस करू, बाकीचे पाठ नाही झालं तरी चालतं आहे आपल्याला. ठाण्यामध्ये तुंगार डोंगर आहे, हे विचारलं जाऊ शकतं आपल्याला. ठाण्यामध्ये काय? तुंगार डोंगर आहे. आणि सिंधुदुर्गमध्ये कसईनाथ ही एक हिल आहे, हे डोंगर आहे. सिंधुदुर्गमध्ये कसईनाथ सुद्धा आहे. पुणे आणि साताऱ्यामध्ये याच्यावर प्रश्न नाही आला पुण्यामध्ये, परंतु मला असं वाटतं की याच्यावर विचारला जाऊ शकतो खूप. म्हणजे याच्यामध्ये काय की आणखीन कसं काय नाही विचारलं, मला याचं नवल वाटतं. मोठे म्हणजे चांगले डोंगर आहे फेमस, जसे की ताम्हिणी घाट बघितलं आपण. सई तामणकरला पुण्यात माने आपण ते बघितलं होतं. मग ताम्हिणी घाट, अंबाला, शिंगी, राजगड पाठ असेल तुमच्या, आणि तोरणासुद्धा पाठ असेल तुमच्या. राजगड, तोरणा, अंबाला, शिंगी, ताम्हिणी आणि तसूबाई किंवा तुमसाई पण म्हणलं जातं त्याला. तसूबाई मी असं पाठ केलं त्याला की अशी तापू नको तसूबाई पाठ केलं. तर मी कसं? शी तापू, तापूचं ताप, नको तसूबाई काय? अशी तापू नको तसूबाई. आता नकोला काही गरज नाही. म्हणजे काय? हे अंबाला, शी म्हणजे शिंगी, तापू म्हणजे काय? ताम्हिणी, आणि तसूबाई म्हणजे काय? तसूबाई. पुण्यामध्ये तसूबाई, अशी तापू नको तसूबाई म्हणून पाठ केलं तर मग ते पाठ झालं. सीताबाई कुठं? साताऱ्यामध्ये. आपण ईस्टर्न साईडला बघितलं होतं तर सातारा, सीताबाई सातारा पुण्याच्या जवळजवळ येतं ते, परंतु त्याला सातारा म्हणलं तरी काही हरकत नाही. काय? बामनोली, मांढरदेव, परळीला काय वेगळं वाटतं? परळी, येवतेश्वर, चंदनवंदन आणि मडोशीवर PY आलेला आहे. मडोशी आपल्याला पाठ करायचा. काय? सीताबाई, बामनोली, मांढरदेव, परळी, येवतेश्वर, चंदनवंदन. हे चंदनवंदन जर आलं तर नाशिक मारून यायचं तुम्ही, त्यामुळे याला सुद्धा हायलाईट करून ठेवू आपण. आणि मडोशीवर तर ऑलरेडी PY आलेला आहे, त्यामुळे त्याला पर्याय नाही, तुम्हाला ते पाठच करावं लागेल तुम्हाला. काय? सीताबाई, बामनोली, मांढरदेव, परळी, येवतेश्वर, चंदनवंदन, मडोशी हे गोल केले आपण पहिले प्रायोरिटी ठेवू. आता सांगलीमध्ये काय? खतरनाक नावं जे आहे ना ते सगळे सांगलीमध्ये असतात. आगाशिवा खतरनाक नाव दर्शिक. आडवा हे सुद्धा नाव आपल्याला डेंजरस वाटतं. आणि शुक्राचार्य, आगाशिवा, आडवा, शुक्राचार्य कुठे? सांगलीमध्ये डोंगर रांग आहे. साऊथला काय? आगाशिवा, आडवा, शुक्राचार्य. आणि सोलापूरमध्ये रामलिंग, शुक्राचार्य आहे. म्हणजे सोलापूर हे सांगली जवळ येतं, त्याच्यामुळे एक डोंगर दोन ठिकाणी असू शकतो का? तर असू शकतो. बाउंड्रीवर आल्यानंतर दोन भागामध्ये जाऊ शकतो तो. मग काय? सोलापूरमध्ये रामलिंग आणि शुक्राचार्य. एक माझा मित्र आहे, त्याचं नावच रामलिंग आहे आणि तो सोलापूरचा आहे, तर मग ते माझ्या त्या अँगलने पाठ झालं होतं. कदाचित असं असेल की तो सोलापूरचा आहे आणि तिथे हे ठिकाण फेमस आहे आणि ह्या ठिकाणावरून त्याचं नाव ठेवलं, असं पण असू शकतं. कोल्हापूरमध्ये उत्तर दूधगंगा आणि दक्षिण दूधगंगा. आता ह्या दूधगंगा जी नदी आहे तर ही नदीच कोल्हापूरमधून वाहते. मग उत्तर दूधगंगा, दक्षिण दूधगंगा, चिकोडी बघा. चिरोली जी असतात ना, चिरोली हे सोपं आहे, हे गडचिरोलीमध्ये आहे, कारण गडचिरोली. आणि चिकोडी कुठं? कोल्हापूरमध्ये. मग मी को म्हणून पाठ केलेलं आहे. चिकोडीमध्ये म्हणजे कोल्हापूर. ज्योतिबा, त्यालाच वाडी रत्नागिरी पण सुद्धा म्हटलं जातं.
हे सुद्धा कोल्हापूरमध्ये आहे. याच्यावर प्रश्न आलेला आहे कारण का याच्यामध्ये रत्नागिरी नाव दिसतं आपल्याला आणि आपल्याला असं वाटतं की हे कदाचित रत्नागिरीमध्ये असेल. तर हे रत्नागिरीमध्ये नाही, हे कोल्हापूरमध्ये ज्योतिबा डोंगर रांगेलाच काय वाडी रत्नागिरी म्हटलं जातं. याच्यावर प्रश्न आलेला आहे. उत्तर दूधगंगा, दक्षिण दूधगंगा, चिकोडी आणि वाडी रत्नागिरी. नंतर मराठवाड्यामध्ये कोणते कोणते? आता अजिंठा फेमस आहे. त्यानंतर चौका आणि सुरपालनाथ हे सुद्धा काय इथं फेमस आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा, चौका आणि सुरपालनाथ. त्यानंतर धाराशिवमध्ये कोणते कोणते? याला फक्त काय करा तुम्ही, याला कट करून धाराशिव आणि संभाजीनगर करून ठेवा. हे थोडं स्लाईड्समध्ये काय हे थोडं जुनं घेतलं गेलं होतं. ठीक आहे. धाराशिवमध्ये बालाघाट, नळदुर्गी आणि नरमादी धबधबा सुद्धा आहे. नळदुर्गवर काय नरमादी धबधबा आहे हे कदाचित विचारलं जाऊ शकतं. धाराशिव नावातच धारा आहे, धाराच्या अँगलने तुम्ही लक्षात ठेवू शकता. नरमादी धबधबा तिथे आहे आणि बालाघाट आणि नळदुर्ग, धारानुसार नळदुर्ग पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. कारण नळाने पाणी येतं ना, त्यामुळे त्या अँगलने तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता. नांदेडमध्ये मुदखेड. आता मुदखेड आणि मुदखेड दोन्ही आपण नांदेडमध्ये तालुके बघितले, त्यामुळे हा तालुका तुमचा पाठ होऊन जाईल. आणि निर्मल डोंगर रांग आपण ऑलरेडी नांदेडमध्ये बघितली होती ज्यावेळेस आपण अजिंठा डोंगर रांगाच्या ज्या 2 विभागण्या केल्या होत्या, त्याच्यामुळे निर्मल डोंगर रांग नांदेडमधली ही सुद्धा आपण बघितली होती साऊथची. त्यानंतर भंडारा आणि नागपूरमध्ये काय? तर नागपूरमध्ये गरमसूर, खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. नागपूरमध्ये काय गरमसूर आहे आणि भंडारामध्ये आंबागड आहे. आता भंडाऱ्यामध्ये आपल्याला आंबे खायला भेटत नाही की नाही, पण तुम्ही त्या अँगलने लक्षात ठेवायचा प्रयत्न करू शकता तरीसुद्धा की आंबागड कुठं भंडाऱ्यामध्ये आहे. आंब्याच्या सीझनमध्ये भेटू शकतात. मग नागपूरमध्ये गरमसूर आणि भंडाऱ्यामध्ये आंबागड. गोंदियामध्ये कोणते? गायखुरी, नवेगाव आणि दरकेसा. नवे दर कसे दिले गोंदिया असं पाठ केलं तुम्ही आधी. गाईचे नवे दर कसे दिले गोंदिया. मग काय गाईचे म्हणजे गायखुरी, नवे दर म्हणजे नवेगाव आणि दर म्हणजे काय दरकेसा. हे कुठं गोंदियामध्ये. माझा एक मित्र आहे गोविंदा, त्याला मी असं विचारत असतो की गाईचे नवे दर कसे दिले गोंदिया. मग ते माझ्या पाठ होऊन गेलेलं आहे तसं. चंद्रपूर, पेरजागड आणि चिमूर. मग चांदपेजा असं पाठ केलं तुम्ही एकदा. मग चांदपेजा म्हणजे चंद्रपूर आणि पेरजागड पाठ झालं होतं. आणि चिमूर ऑलरेडी चंद्रपूरमध्ये आहे हे मला माहिती आहे. चिमूर तिथला तालुका आहे. चंद्रपूरमध्ये काय पेरजागड आणि चिमूर डोंगर रांग सुद्धा आहे. आणि गडचिरोलीमध्ये कोणते? सिरकोंडा. कोंडा आला याचा अर्थ गडचिरोलीच्या भागाकडे आहे. सुरजागड, एक सूरज नावाचं मित्र आहे गडचिरोलीचं, त्या अँगलने सूरजागड पाठ झालेलं आहे. पण तो सोपं पण आहे. तेव्हा आता रिसेंटली 2000 कदाचित मला वाटतं की 2025च्या ग्रुप बीच्या मेन्सला प्रश्न आला आहे सुरजागडवर बरं का. मग हे तुम्ही लक्षात ठेवा. सुरजागड, भामरागड आणि चिरोली. चिकोडी कुठे आहे? चिकोडी कोल्हापूरमध्ये आहे. आणि चिरोली जर म्हटलं तर मग काय चिरोली म्हणलं तर आपलं गडचिरोली आहे कोल्हापूर. ठीक आहे. चिकोडी म्हणलं तर कोल्हापूर आहे आणि चिरोली म्हणलं तर गडचिरोली. चिरोली सोपं आहे. चिरोली नाव तुम्ही कनेक्ट करू शकता. आणि सुरजागड, भामरागड कुठे आहे? गडचिरोलीमध्ये आहे. आणि सिरकोंडासुद्धा गडचिरोलीमध्ये आहे. त्यानंतर वर्धामध्ये बघायचं आपल्याला गरमसूर डोंगर रांग आहे. ठीक आहे. हे नागपूरच्या भागामध्ये आहे आपल्याला हे माहिती आहे. आपण तिथे त्या अँगलने लक्षात ठेवू त्याला. थोडाफार भाग वर्ध्यामध्ये पण जातो त्याचा. पहिली प्रायोरिटी आपण नागपूरला द्यायची. जसं की तुम्हाला आधी सांगितलं की एक डोंगर रांग 2 जिल्ह्यामध्ये असू शकतं का? हे समज ही जिल्ह्याची बाउंड्री आणि डोंगर रांग आहे, तर मग जाऊ शकतं 2 ठिकाणी. अमरावतीमध्ये काय धारणी आहे, गाविलगड. गाविलगडवर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. गाविलगड पाठ करून ठेवायचं. धारणी, गाविलगड आणि चिखलदरा. हे थंड हवेचे ठिकाण सुद्धा विचारलं जाऊ शकतं. हे अमरावतीमध्ये आहे. गाविलगड आणि चिखलदरा. त्यानंतर आता एक समुद्रकिनारा आहे आणि त्याची आपण जिओग्राफीमध्ये हा आकडा पाठ करत असतो. परंतु सध्या जर बघितलं मला हा आकडा कुठे भेटला नाही, की मी सर्च केलं खूप इंटरनेटवर. म्हणजे नवीन ज्यावेळेस आपण बघितलं की 877 आपली किनारपट्टी झालेली आहे महाराष्ट्राची. 877 किलोमीटर, 720पासून 877 झालेली आहे. पण त्याचा नवीन आकडा मी जिल्ह्याने घ्यायचा प्रयत्न केला तर मला ते जिल्ह्याच्या वेबसाईटवर सुद्धा नाही भेटलं किंवा कुठंच भेटलेलं नाही. यांच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर सुद्धा गेलो तुम्ही त्यावेळेस मला ते सापडलं नव्हतं. मग त्यामुळं आपण काय करू, याला हा जो आकडा याचा जुना 237 एवढा पाठ करू आणि बाकीचा क्रमच पाठ करायचा आपल्याला आहे. मग बाकीचा क्रम पाठ करू, परंतु आकडेवारी इथं लक्षात ठेवायचा प्रयत्न करू आपण भारताच्या अँगलने. तिथं करंट अफेअर्सच्या अँगलने कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता रत्नागिरी किती? 237. मग रत्नागिरी, रायगड त्यानंतर कमी, सिंधुदुर्ग, बृहन्मुंबई आणि पालघर. मग आपल्याला काय किनारपट्टी कशी कमी आहे? रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, बृहन्मुंबई, पालघर आणि ठाणे. मग मी कसं पाठ केलं त्याला रत्ना रॉय सिंधू म्हणून पाठ केलं होतं. म्हणजे रत्ना रॉय सिंधू हा क्रम पहिले 3,
त्यानंतर बृहन्मुंबई मला माहिती आहे आणि पालघर त्याच्यापेक्षा कमी ठाणे. मग काय रत्ना रॉय सिंधू आणि MPT. आता तुम्ही ज्यावेळेस इंग्लिश केलं असेल तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी, ज्यांनी इंग्लिश केलं त्यांना माहिती, ज्यांनी नाही केलं त्यांना सुद्धा काही हे नंतर येऊन जाईल एवढं लक्षात ठेवा तुम्ही. इंग्लिशमध्ये आहे तुमचे जे ॲडवर्ब्स असतात ना ते MPT क्रमाने असतात. म्हणजे काय मॅनर प्लेस टाईमनुसार असतात. तुम्हाला इथं नाही कळलं तरी चालतं, ते जर डोक्यावरून जात असेल तरी सुद्धा ठीक आहे. फक्त आपण ट्रिकच्या अँगलने त्याला MPT म्हणून लक्षात ठेवू. M म्हणजे मुंबई, P म्हणजे पालघर, T म्हणजे ठाणे. मग काय रत्ना रॉय सिंधू आणि MPT असं लक्षात ठेवू. आता आपण करंट अफेअर्सच्या अँगलने बघू त्याला, किंवा कदाचित जिओग्राफीमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो प्रश्न. भारताची जी किनारपट्टीची लांबी आहे तर ती आता सध्या 11,098.8 किलोमीटर झाली आहे. मग तुम्ही त्याला 11,099 सुद्धा पाठ करू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही, कारण 0.8चा अर्थ होतो 9. इथं 9 केले जाईल 8च्या ऐवजी. हे तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये बघितलं असेल एखाद्या वेळेस. 11,099 असं सुद्धा पाठ करू शकतात. मग त्यामध्ये अंदमान जे हे 3,000 प्लस आहे, 3K प्लस आहे. 3K म्हणजे काय 1000 प्लस, एवढं लक्षात ठेवायचं. अंदमानमध्ये 3,000 प्लस आहे. आणि त्यानंतर गुजरात, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र आहे. गुजरात, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र आहे. याच्यामध्ये एक्सचेंज ऑफर झालेली आहे. अगोदर जे आहे ना तर तमिळनाडू जास्त होतं, तर सॉरी अगोदर तमिळनाडू कमी होतं आणि आंध्र प्रदेश जास्त होतं, परंतु आता तमिळनाडू वर गेलेलं आहे. काय अंदमान निकोबार, गुजरात, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश आहे. मग काय अंदमान निकोबार आपल्याला सगळ्यात जास्त हे पाठ पाहिजे. गुजरात हे सगळं आधी पण होतं आणि आता पण, त्यामुळे इथं मुद्दा नाही. इथं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की काय इथं तमिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आहे. याला तुम्ही टॅम म्हणून पाठ करू शकतात. मग टॅम म्हणजे काय तमिळनाडू, इथं आता काय तेलंगणात येणार नाही एवढं तर आपण मॅपिंग केलेली आहे. मग इथं तमिळनाडू येईल, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र इथं आहे. मग काय अंदमान निकोबार हे पाठ आहे, गुजरात पाठ आहे. मग त्याच्यानंतर टॅम म्हणून पाठ करू आपण त्याला. आपण हे ऑलरेडी बघितलं आहे, जी किनारपट्टीची पूर्व पश्चिम लांबी आहे. किनारपट्टीची लांबी बघितली आपण 720 किलोमीटर होती, परंतु आपण 870 ही सुद्धा पाठ करू आलो, कारण की नवीन झाली आहे. हे बघितलं, हे 650, 560 वगैरे सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहे आपण. आपण हा क्रमसुद्धा बघितलेला आहे. त्यानंतर आपण काय करू, डायरेक्ट पुढे जाऊ. ठीक आहे, याच्यात तर लेक्चर संपलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. आपण इथपर्यंत थांबू आता.